काँग्रेसनं नाव न घेता पार्थ पवार यांना डिवचलं. धड भाषणही देता न येणाऱ्या असं म्हणत टोमणा मारलाय. पार्थ पवारांचं नाव न घेता कृतघ्न असा उल्लेख केलेला आहे. तर पार्थ पवारांच्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलंय. महाराष्ट्र काँग्रेसनं नाव न घेता पार्थ पवारांवर अशा प्रकारे ही टीका केली आहे. धड भाषण सुद्धा न करता येणाऱ्या म्हणत काँग्रेसनं पार्थ पवारांना सोशल मीडियावर व्यक्त होत अशा प्रकारे हा टोमणा मारलाय. पार्थ पवार महाशक्तीसमोर सरेंडर झाल्याची टीका काँग्रेसनं केली आहे. तर काय नेमकं महाराष्ट्र काँग्रेसनं ट्विट केलेलं एकदा आपण पाहूया. तर एक्सवर महाराष्ट्र काँग्रेसनं त्यांच्या ऑफिशियल हँडलवर ही अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, काँग्रेसनं पार्थ पवारांना डिवचत म्हटलंय, धड भाषणही देता न येणाऱ्या कुटुंबियांच्या पूर्व पुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलानं काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉलबद्दल बोलणं म्हणजे जरा जास्तच नाही का झालं. स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या महाशक्तीसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलानं काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील. पुढे काँग्रेसकडून टीका करताना आणखी म्हटलंय, या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारनं त्यांच्या राज्यामध्ये FIR नोंद करून घेतला. तिथे सरकार काँग्रेस पक्षाचं आहे. काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रामध्ये गुन्हा नोंद करा, निवडणुकीतून माघार घेईल अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलानं बोलायला हवं. तर पार्थ पवारांनी काँग्रेसबाबत नेमकं काय म्हटलेलं होतं तेही आपण पाहूया. माझं कुणाशी बोलणं झालं नाही. काँग्रेसला कळायला पाहिजे काय करायचं ते. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाबाबत मला माहिती नाही. सगळे मोठे लोक आहेत, सर्वांना माहिती आहे काय चाललंय ते. काँग्रेसने विचार केला असेल तर करू द्या. काँग्रेसला नंतर काय त्रास होईल महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दिसेल. लोक विसरत नाहीत. जे दादांचं प्रेम आहे लोकांच्या मनात, अशावेळी एवढ्या मच्युअर पार्टीनं हा निर्णय घेणं जिथं एवढे मोठे नेते आहेत अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाही आणि जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागतं. आम्ही सामोरं जाऊ. आम्ही काही कुणाला फोन करणार नाही. जे काही नशिबात लिहिलेलं आहे ते बघू, काय व्हायचंय ते होईल. फक्त मला वाईट वाटतंय की काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल आहे.